नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आजच्या या अत्यंत विशेष, अद्भुत आणि नशिबाला कलाटणी देणाऱ्या महालेखामध्ये मनापासून स्वागत आहे। मागच्या भागात आपण तूळ राशीच्या जातकांच्या नात्यातील गुप्त शत्रू कसा ओळखायचा, त्यांच्या वाईट नजरेपासून कुलदेवतेच्या उपायाने स्वतःचे रक्षण कसे करायचे याबद्दल सविस्तर उघडा केला आहे। त्या भागात मी तुम्हाला वचन दिले होते की निसर्गाच्या आणि विश्वासाच्या पोकळीत काही असे गुप्त शत्रू दडलेले आहेत, ज्यांच्या उच्चाराने मनुष्य आपल्या जीवनातील गरिबी आणि पैशाची चणचण कायमची नष्ट करू शकतो। आज आपण त्याच अंतिम रहस्याचा उलगडा करण्यासाठी येथे आलो आहोत। मित्रांनो, ही तर फक्त एक सुरुवात आहे। आपल्या आजच्या या भागात मी तुम्हाला एक असा चमत्कारिक आणि दैवी शब्द सांगणार आहे, जो जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा पूर्ण श्रद्धेने उच्चारला तर तुमच्या आयुष्यातील पैशाची सर्व प्रकारची अडचण अवघ्या 21 दिवसात दूर होईल। हा कोणताही जादूटोणा नाही, तर हे आपल्या प्राचीन मंत्रशास्त्राचे आणि विज्ञानाचे एक अद्भुत मिश्रण आहे, ज्याला आधुनिक भाषेत लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा शब्दशक्तीचा नियम असे म्हणतात। हा चमत्कारिक शब्द कोणता आहे, त्याचा उगम कोठून झाला, तो रात्री झोपतानाच का वापरायचा आणि तो वापरताना कोणती जबाबदारी किंवा खबरदारी घ्यायची, हे सर्व आपण आज अगदी साध्या, सोप्या आणि आपल्या रोजच्या व्यावहारिक मराठी भाषेत सविस्तरपणे समजून घेणार आहोत। जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून पैशांच्या समस्येने त्रस्त असाल, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल किंवा कमावलेला पैसा हातात टिकत नसेल, तर हा लेख तुमच्यासाठी नशिबाचे बंद कुलूप उघडणारे गुरुकिल्ली ठरणार आहे। शब्दांची ताकद आणि रात्रीच्या वेळेचे महत्त्व हा चमत्कारिक शब्द जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की रात्री झोपण्यापूर्वीच हा उपाय का करायचा असतो। आपले हिंदू धर्मशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र या दोन्ही गोष्टी एका मुद्द्यावर पूर्णपणे सहमत आहेत की मानवी मन हे 2 भागात विभागलेले असते। एक जागृत मन, जे आपण जागे असताना विचार करतो, आणि दुसरे सुप्त मन, जे आपण झोपल्यानंतरही 24 तास कार्यरत असते। जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा झोप लागण्याच्या आधी जी 5 ते 10 मिनिटे असतात, त्यावेळी आपले सुप्त मन अत्यंत सक्रिय आणि संवेदनशील असते। त्या नाजूक वेळात आपण जे विचार करतो किंवा ज्या शब्दांचा उच्चार करतो ते थेट आपल्या सुप्त मनात कोरले जातात। आपले सुप्त मन हे थेट विश्वाच्या दैवी शक्तीशी जोडलेले असते। त्यामुळे या वेळेत आपण जर गरिबांचा किंवा चिंतेचा विचार केला तर आयुष्यात अजून गरिबी येते, परंतु जर आपण त्या शांत वेळेत एका विशिष्ट चमत्कारिक शब्दाचा उच्चार केला तर ब्रह्मांड आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावते। तूळ राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र देव असल्यामुळे त्यांच्यात मानसिक शक्ती आणि कल्पनाशक्ती उपजतच खूप चांगली असते, ज्यामुळे या राशीच्या लोकांनी रात्रीच्या वेळी केलेला हा उपाय इतरांपेक्षा खूप वेगाने, म्हणजे अवघ्या 21 तासात रिझल्ट दाखवायला सुरुवात करतो। जो चमत्कारिक आणि गोपनीय शब्द आहे स्त्रीम। आता आपण त्या मुख्य रहस्याकडे वळूयात, ज्यांची तुम्ही सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहात। तो अत्यंत चमत्कारिक, दैवी आणि पैशाला चुंबकासारखे खेचून आणणारा शब्द आहे स्त्रीम। हा केवळ एक शब्द नाही, तर हा माता महालक्ष्मीचा सर्वात शक्तिशाली बीज मंत्र आहे। बीज मंत्र म्हणजे एखाद्या मोठ्या वटवृक्षाचे छोटेसे बीज, ज्यांच्यामध्ये संपूर्ण वृक्षाची शक्ती सामावलेली असते। या श्रीम शब्दातील श म्हणजे माता लक्ष्मी, र म्हणजे संपत्ती आणि ऐश्वर्य, ई म्हणजे महामाया आणि म म्हणजे विश्वाचा समतोल। जेव्हा आपण श्रीम या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा वातावरणात आणि आपल्या शरीरात धन आकर्षित करणाऱ्या तीव्र लहरी निर्माण होतात।
तूळ राशीच्या जातकांसाठी हा शब्द एका वरदानासारखा काम करतो, कारण तूळ राशीचा संबंध थेट वैभव आणि ऐश्वर्याशी आहे. जेव्हा तुम्ही रोज रात्री या शब्दाचा जप करता तेव्हा तुमच्या अवतीभोवती असलेली पैशाची नकारात्मकता नष्ट होते आणि धनाचे मार्ग मोकळे होतात. उपाय करण्याची अचूक आणि साधी पद्धत. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण तो करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा लागतो. रोज रात्री तुमचे सर्व काम संपवून जेव्हा तुम्ही बेडवर झोपण्यासाठी जाल तेव्हा आपले हात आणि पाय स्वच्छ धुवून घ्यावेत. बेडवर शांतपणे बसावे आणि सरळ झोपावे. आपले डोळे बंद करावेत आणि 2 ते 3 वेळा दीर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा, जेणेकरून दिवसभराचा थकवा आणि विचार शांत होतील. त्यानंतर मनात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे स्मरण करावे. मग अत्यंत शांत आणि गंभीर आवाजात कोणत्याही घाईगडबडीशिवाय श्रीम या शब्दाचा 11 वेळा उच्चार करावा. उच्चार करताना श्रीम असा लांब, सडक आणि लयबद्ध उच्चार करावा, जेणेकरून त्यांचा कंपनीचा आवाज तुमच्या कानात आणि डोक्यात गुंजेल. प्रत्येक वेळी शब्द उच्चारताना मनात अशी भावना ठेवावी की माझ्या आयुष्यातील पैशाची चणचण दूर होत आहे आणि सर्व बाजूंनी माझ्याकडे मन चालून येत आहे. 11 वेळा हा जप पूर्ण झाल्यानंतर कोणताही दुसरा विचार न करता किंवा मोबाईल न बघता शांतपणे झोपून जावे. ही प्रक्रिया तुम्हाला सलग 11 दिवस न चुकता करायची आहे. 21 दिवस करायचे आहे. 21 दिवसाच्या प्रवासात काय बदल घडतात? जेव्हा तुम्ही हा उपाय सुरू करता तेव्हा पहिल्या 7 दिवसात तुमच्या मानसिकतेत बदल घडू लागतो. पैशांबद्दल वाटणारी भीती आणि चिंता कमी होऊन मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 7 ते 14 दिवसांच्या दरम्यान तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात काहीतरी सकारात्मक बदल दिसू लागतात. अडकलेले पैसे किंवा उधारी वसुलीचे मार्ग मोकळे होतात. अचानक एखादी अशी संधी समोर येते ज्यातून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. 14 ते 21 दिवसांच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या कुंडलीतील आर्थिक दोष पूर्णपणे शांत होऊन घरात विनाकारण होणारा पैशाचा अपव्यय खर्च थांबतो. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ किंवा बोनस मिळण्याचे योग येतात, तर व्यवसाय करणाऱ्यांच्या नफ्यात मोठी वाढ होते. 21 दिवस पूर्ण होईपर्यंत तुमच्या लक्षात येईल की पैशाची जी चणचण तुम्हाला आधी भेडसावत होती ती आता हळूहळू सुसह्य झाली असून उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू झाले आहेत. उपाय करताना घ्यायची अत्यंत महत्त्वाची दक्षता. हा उपाय दिसायला जितका सोपा आहे तितकाच तो नियमांच्या बाबतीत कडक आहे. हा उपाय करत असताना काही गोष्टींची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचा प्रभाव मिळत नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय सुरू केल्यापासून ते 21 दिवस पूर्ण होईपर्यंत तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष, हेवा किंवा मत्सर नसावा. जर तुम्ही मनात कोणाचे वाईट चितत असाल आणि तोंडातून श्रीम म्हणत असाल तर लक्ष्मी माता कधीही प्रसन्न होत नाही. दुसरी दक्षता म्हणजे या 21 दिवसांच्या काळात चुकूनही घरामध्ये किंवा बाहेर पैशांचा अहंकार करू नका किंवा कोणाचा पैशांवरून अपमान करू नका. घरात येणाऱ्या स्त्रियांचा म्हणजेच आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी यांचा आदर करा, कारण स्त्रिया या साक्षात लक्ष्मीचे रूप असतात. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करत असताना कमालीची गोपनीयता पाळावी. तुम्ही असा काही उपाय करत आहात हे तुमच्या घरातील सदस्या व्यतिरिक्त किंवा अगदी जवळच्या व्यतिरिक्त बाहेर कोणालाही सांगू नका. जेव्हा अशा दैवी उपायांची चर्चा लोकांमध्ये होते तेव्हा त्याची शक्ती कमी होते. याशिवाय रात्री जप केल्यानंतर चुकूनही सोशल मीडिया किंवा नकारात्मक बातम्या पाहू नका. जपानंतर थेट झोपणे हाच याचा मुख्य नियम आहे. कुलदेवतेच्या मंजुरीचा आणि आशीर्वादाचा तोडगा. कोणताही बीजमंत्र किंवा उपाय पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असणे अत्यंत अनिवार्य मानले जाते. जर कुलदेवता कोपलेली असेल तर जगातील कोणताही मोठा मंत्र काम करत नाही. म्हणून श्रीम शब्दाचा उपाय सुरू करण्याच्या पहिल्या दिवशी सकाळी तुमच्या कुलदेवीच्या नावाने देवघरात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. एका छोट्या वाटीत थोडे अक्षदा म्हणजेच तांदूळ घेऊन त्यावर एक लवंग ठेवावी आणि कुलदेवीला प्रार्थना करावी की हे कुलस्वामिनी, मी माझ्या जीवनातील आर्थिक दारिद्र्य दूर करण्यासाठी आजपासून माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा आश्रय घेत आहे.
मला या कार्यात यश दे आणि तुझा वरदहस्त माझ्या पाठीशी कायम ठेव. ती लवंग आणि अक्षदा 21 दिवस देवघरात राहू द्याव्यात. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या अक्षदा पक्ष्यांना खाण्यासाठी टाकाव्यात आणि ती लवंग स्वतःच्या पाकिटात किंवा तिजोरीत ठेवावी. या कुलदेवतेच्या उपायामुळे श्रीम शब्दाची शक्ती 10 पटीने वाढते आणि तुमच्या उपायाला कोणाचीही दृष्ट लागत नाही. निसर्गाचा नियम आणि कर्माचे महत्त्व. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र आणि मंत्रशक्ती हे आपल्याला दिशा दाखवण्याचे आणि आपले भाग्य बलवान करण्याचे काम करतात, परंतु अंतिम फळ हे नेहमी आपल्या कर्मावरच अवलंबून असते. तूळ राशीचे लोक कष्टाळू असतात, पण कधी कधी ते निराश होऊन प्रयत्न करणे सोडून देतात. हा श्रीम शब्दाचा उपाय तुमच्या मनात ती इच्छा, शक्ती आणि ऊर्जा निर्माण करेल ज्याच्या जोरावर तुम्ही योग्य दिशेने कष्ट करू शकाल. जेव्हा तुम्ही रोज रात्री हा जप कराल तेव्हा निसर्ग तुमच्यासाठी अशा संधी निर्माण करेल ज्यामुळे तुमची आर्थिक प्रगती होईल. परंतु या संधीचा फायदा उठवण्यासाठी तुम्हाला कर्म करावेच लागेल. घरात आळस करून बसल्याने किंवा केवळ मंत्र म्हटल्याने पैशाचा पाऊस पडत नाही, तर मंत्रामुळे तुमच्या बुद्धीला आणि नशिबाला अशी गती मिळते की तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय पैशाच्या बाबतीत योग्य ठरतात. त्यामुळे कर्माची कास कधीही सोडू नका आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आजच्या या महालेखाचा उपसंहार करताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की तूळ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ हा अत्यंत परिवर्तनाचा आहे. जुनी संकटे, गुप्त शत्रूंच्या पीडा आणि पैशाची तणतण आता संपण्याची वेळ आली आहे. निसर्गाने प्रत्येक समस्येसोबत त्यांचे समाधानही जन्माला घातले आहे. फक्त आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग सापडणे गरजेचे असते. हा श्रीम शब्दाचा चमत्कारिक तोडगा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात नक्कीच एक नवीन प्रकाश घेऊन येईल. मनात पूर्ण सकारात्मकता ठेवा, कोणाचेही वाईट करू नका आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्या सर्वांचे कल्याण करोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढील तर मित्रांनो, आज आपण 21 दिवसांच्या पैशांची चणचण दूर करणाऱ्या अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक अक्षरांचे रहस्य सविस्तरपणे पाहिले आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आज रात्रीपासूनच हा विधी पूर्ण श्रद्धेने सुरू कराल आणि आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणाल. परंतु हे रहस्य इथंच थांबत नाही. आपल्या पुढच्या अत्यंत विशेष भागात मी तुम्हाला तुमच्या घरातील अशा एका वस्तूबद्दल सांगणार आहे जी तुमच्या स्वयंपाकघरात किंवा किचनमध्ये चुकीच्या जागी ठेवली असल्यामुळे तुमच्या घरातील पैसा पाण्यासारखा वाहून जातो आणि कुटुंबात सतत आजारपण राहते. ती वस्तू कोणती आहे आणि ती आजच कोणत्या दिशेला ठेवायची हे जर तुम्हाला सर्वात आधी आणि सविस्तरपणे जाणून घ्यायचे असेल तर नियमितपणे आपल्या या माहितीपूर्ण प्रवासाशी जोडलेले राहा. या माहितीला नक्की फॉलो करा आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय लक्ष्मी नारायण लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या घरात लक्ष्मी विष्णूचा प्रचंड अखंड वास निर्माण होईल आणि सर्व नकारात्मकता दूर होईल. चला तर मग भेटूया पुढच्या अत्यंत रहस्यमय आणि तितक्याच माहितीपूर्ण भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक विचारांची शक्ती वाढवा आणि नेहमी आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.